एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सबंध राज्यभर मोठे मोर्चे होत आहेत। आज याचाच एक भाग म्हणून लातूर शहरामध्ये या जिल्ह्याचा मोर्चा झाला। 50,000च्या आसपास आंदोलकांनी या ठिकाणी भाग घेतला आणि महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी मागणी या ठिकाणी केली। आज मागणी केलेली असली तरी या मोर्चाच्या संदर्भात विरोधात देखील काही मोर्चे निघत आहेत, तर त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्याबद्दल काय? बंजारा समाजाला जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर आमच्या आरक्षणावरती अतिक्रमण होईल, आमच्या हक्कावरती गदा येईल असा कुठतरी भीती ही आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आमच्या विरोधामध्ये मोर्चे निघत आहेत। तो सुरुवातीपासून सातत्यानं बंजारा समाजातील सर्वच नेते, मी स्वतः, आम्ही सर्वांनी समाज माध्यमातून, प्रिंट मीडियातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून आम्ही आवाहन केलेलं आहे की आम्ही कुठलंही आरक्षण तुमच्या हक्काचं आम्ही मागत नाही। जे आरक्षण आता राज्यामध्ये आम्हाला लागू आहे त्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आणि जेवढा आमचा वाटा लोकसंख्ये प्रमाणात येईल तेवढं आरक्षण आम्हाला एसटी प्रवर्गातून द्यावं। त्याप्रमाणे म्हणजे क्लासिफिकेशन होतील एसटी अ ब क ड, त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावं। त्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे, त्या ठिकाणी कुठलीही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण सत्तेतले आमदार आहात, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन किंवा शिष्टमंडळ घेऊन जाऊन काय वेळ बांधून घेऊन नियोजन करणार? माननीय मुख्यमंत्री महोदयाशी मी मागच्या आठवड्यात भेटलो, त्यांना सर्व मोर्चाबद्दलची माहिती मी दिलेली आहे आणि मी त्यांना पत्रही दिलेलं आहे की याबाबतची एक बैठक आपल्याला घ्यावी लागेल। महाराष्ट्रभरातून कुणाला मोर्चाला बोलवायचं, कुणाला नाही बोलवायचं, कुठल्या संघटना आहेत, कारण सगळ्या प्रमुख संघटनांना बोलावं लागेल आणि सर्व राजकीय नेत्यांनाही आम्हाला त्या ठिकाणी बोलावं लागेल। याची आता काही दिवसांमध्ये एक प्रमुख लोकांची यादी आम्ही तयार करू आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं लवकरात लवकर या ठिकाणी बैठकीचं आयोजन करू आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही सादर करू। लातूरच्या प्रत्येक तांड्यामधून आज हजारोच्या संख्येने महिला, पुरुष, युवक आणि वयस्कर वयोवृद्ध लोक या ठिकाणी आले होते। बंजारा समाजाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यात आज अनेक मोर्चे या ठिकाणी झाले। आजपर्यंत 25.5 ते 26 लाख लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। लातूरमध्ये सुद्धा आज महाएल्गार मोर्चा झाला। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन एसटी ब जातीचे प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यात यावे। मूळ आदिवासी आम्ही होतो, आम्हाला आदिवासी आरक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं ही प्रमुख मागणी घेऊन आज हा मोर्चा निघाला। बंजारा समाज मुंबईला दिवाळी साजरा करण्याच्या मानसमध्ये आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? बघा, संवैधानिक जेवढ्या पद्धती आहेत त्यापैकी निवेदन देणं, मोर्चा काढणं, आंदोलन करणं, विनंती करणं, आवाहन करणं, हे सगळे प्रकार आम्ही करत आहोत। परंतु जर 26 लाख लोक रस्त्यावरती येऊन सरकार त्याची गंभीर नोंद घेत नसेल तर मग हे सरकार झोपलेलं आहे का झोपीचा सोंग करत आहे? सरकार बहिरं झालंय का आंधळं झालंय? त्यामुळे आमचं आव्हान आहे की जर तुम्ही तातडीने आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही मुंबईला जाऊन दिवाळी साजरी करू। आदिवासी समाज तुम्हाला विरोध करते? आदिवासी समाजाला गैरसमज आहे। आम्हाला आदिवासीचं आरक्षण नको आहे। मूळ आदिवासीला धक्का न लावता मूळ आदिवासीचं आरक्षण जे असेल 7% ते त्यांनाच लकला। आमचं जे 3% आहे एवढंच आरक्षण आम्हाला एसटी ब, एसटी बी, एसटी बंजारा म्हणून आम्हाला पाहिजे आहे। आरक्षणाच्या बेरजेची तोडफोड होणार नाही, सरकारला अडचण येणार नाही, मूळ आदिवासीला धक्का लावणार नाही, त्यांच्या ताटात हात घालणार नाही, त्यांची वाटी घेणार नाही, त्यांचा चमचा घेणार नाही, काही पण त्यांचं घेणार नाही। बंजारा समाज कित्येक वर्षापासून ही मागणी लावून धरलेली आहे, तरीही सरकार आत्तापर्यंत वेगवेगळ्या सरकार महाराष्ट्रात झाले पण कोणीही दखल घेतलेली नाही। असं आहे की बंजारा समाजाची मागणी 50 वर्षापासूनची आहे। अनेक लोकांनी महानायक वसंतरावजी नाईक, परमपूज्य डॉक्टर संत धर्मगुरू रामराव महाराज, अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक सामाजिक संघटना, अनेक कर्मचारी संघटना यांनी ही मागणी केली। परंतु 2 तारखेला राज्य सरकारने मराठा समाजासाठी जो हैदराबाद गॅझेटियरचा निर्णय घेतला त्यामुळे अख्खा बंजारा समाज खडबडून जागा झाला आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या। आता आम्हाला असं वाटत आहे की जर मराठा समाजासारख्या प्रगत समाजाला जर आरक्षण मिळू शकतं तर आम्ही तर मूळ आदिवासी आहोत। आदिवासीचे सगळे लक्षणं आम्ही पूर्ण करतो। आमची वेशभूषा बघा, आमची स्वतंत्र बोली भाषा बघा,
आमचे गीतं बघा, आमचं ट्रेडिशन बघा. कितीतरी हजार वर्ष पूर्वीचा आमचा इतिहास आहे. मोहनजोदडो हडप्पाच्या उत्खननामध्ये सापडलेले पुरावे आहे. मूळ आदिवासी बंजारा होता आहे. आजही आंध्र, तेलंगणा, ओरिसा आणि काही राज्यामध्ये आदिवासीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळतात. आणि त्याच हैदराबाद निजाम सरकारचा भाग असलेल्या मराठवाड्यामध्ये आम्हाला तुम्ही आदिवासीचं प्रमाणपत्र देत नाही. काय थट्टा लावली आहे बंजारा समाजाची? त्यामुळे आता बंजारा समाज थांबणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आणि जातीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुंबईमध्ये आंदोलन करण्याची वेळ येईल का असं आपलं काय वाटतं? मला असं वाटतं की सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी. मुख्यमंत्री खूप हुशार आहेत, त्यांना सगळं कळतं. त्यांना पण माहीत आहे की बंजारा समाज आदिवासी आहे. पुरावे त्यांच्याजवळ आहे. माणसाजवळ किती पुरावे असतात त्याच्यापेक्षा जास्त सरकारजवळ पुरावे असतात. गॅजेटियर हैदराबाद, गॅजेटियर मद्रास, गॅजेटियर CP-बेला, गॅजेटियर सातारा, महाराष्ट्र सरकार मराठवाड्याचं जेव्हा महाराष्ट्रात विलीन करण्यात आलं तेव्हा हे पण एक प्रॉमिस करण्यात आलं होतं की जे आरक्षण तुम्हाला इकडे हैदराबाद म्हणजे निजाम सरकारमध्ये जे आरक्षण मिळतं तेच आम्ही तिकडे देऊ. आम्हाला सुविधा जास्तीच्या देण्याचं प्रॉमिस मराठवाड्यात महाराष्ट्रात विलीन करताना दिलं गेलं. परंतु ढुंकूनही ना मराठवाड्याकडे पाहायला गेलं ना ढुंकूनही त्या बंजारा समाजाकडे दयेची नजर सरकारने टाकली. त्यामुळं विनाकारण तशी वेळ दिवाळी साजरी करण्याची, मुंबईला जाण्याची येऊ नये. तातडीने सरकारने बंजारा समाजाला न्याय दिला. पुढील दिशा काय राहील?